नाशिकचे पालकमंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असल्याची चर्चा आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यात कोकाटे यांचं कृषी मंत्री पदाबरोबर पालकमंत्री असा देखील उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला। पालकमंत्र्यांची यादी जाहीर होण्याच्या पूर्वीच शासकीय दौऱ्यामध्ये हा उल्लेख केल्यानं आता चर्चेला उधाण आलंय। पालकमंत्र्यांची यादी जाहीर होण्यापूर्वीच शासकीय दौऱ्यामध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। जिल्हाधिकारी यांच्या सहीने असलेल्या दौऱ्यांना आता चर्चेला उधाण आलंय। पालकमंत्री पदाची रस्सीखेच सुरू असताना शासकीय दौऱ्यात पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं। खरं तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असताना आता कोकाटे यांचं नाव पुढे आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, खरं तर एकीकडे आपण पाहतोय खाते वाटप झालं, त्यानंतर आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पालकमंत्रीसाठी बऱ्याच जिल्ह्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। त्यातच आता नाशिकसाठी कोकाटे यांचं नाव आता थोडक्यात जाहीर करण्यात आलंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? खरं म्हणजे आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यांचं कोण होणार याबाबतची चर्चा सुरू आहे आणि अशातच नाशिकचं पालकमंत्री कोण होणार याची मोठी उत्सुकता आहे। त्याचं कारण म्हणजे आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पियुष गोयल हे नाशिक दौऱ्यावर परवाच्या दिवशी येत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो शासकीय दौरा काढण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक मंत्र्यांच्या सुयसहायकांना त्याबाबतची माहितीस्तव प्रत पाठवली जाते आणि अशातच कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या सुयसहायकांना देखील याबाबतची प्रत पाठवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कृषी मंत्री पदासोबतच पालकमंत्री असा देखील उल्लेख केल्यानंतर आता कोकाटे हे पालकमंत्री होणार का अशा स्वरूपाची चर्चा रंगली आहे आणि एकूणच नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच सुरू असताना अशा स्वरूपाचा शासकीय दौरा समोर आल्यानंतर आता राजकीय चर्चांना देखील उधाण आलंय। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।